श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी, मी अध्याय 52 वाचायला घेतेय, तर मी वाचते आता, तुम्ही ऐका। श्रीपाद राजम शरण प्रपत्ती अध्याय 52 शंकर भट्टाचे योगानुरूप निरूपण। श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन। मी 3 वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे। मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या। ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले। ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो। त्यांच्या आज्ञेनेच हे घडले, यात तिळमात्र संशय नाही। श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो। अध्याय 52 समाप्त। लगेचच मी अध्याय 53 वाचायला घेते, कारण अध्याय अगदीच 52 छोटा होता। श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान। ग्रंथाचे वैशिष्ट्य। अध्याय 53 श्रीपाद राजम शरण प्रपत्ती। मी लिहिलेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता। त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला। तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला। गंधर्वांनी ते श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला। त्याचे सिद्धयोग द्वारा पठण होत आहे। मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले। ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले। मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते मी सांगू शकत नाही। श्री बापणाचार्युंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाच्या तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल। ज्या भाग्यवंत व्यक्तीने हा ग्रंथ उदयास आणला, त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा। या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल। तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापणाचार्युंच्या 33व्या पिढीतील असेल। हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे। श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो। हरि ओम तत्सत। अध्याय 52 अध्याय 53 समाप्त। मंडळी, आपले 52 आणि 53 अध्याय मी आता वाचून पूर्ण केलेले आहेत। तर आता आपले 1 ते 53 अध्याय पूर्णपणे वाचून झालेले आहेत। हे अध्याय आता आज आणि उद्या मी एक अध्याय अपलोड करीन आणि त्याप्रमाणे हे आपलं पारायण अशा प्रकारे संपेल। तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून जर वाचायला सुरुवात केलेली नसेल तर जरूर ऐकण्यास सुरुवात करा। तुम्हाला स्वतःला जर वाचायला शक्य असेल तर तुम्ही वाचा, ते तर छानच आहे। पण जर वाचायला शक्य होत नसेल तर ॲटलिस्ट ऐकायला सुरुवात करा। प्रत्येक अध्याय 10-10, 12-12 मिनिटाचा आहे। फार तुमचा वेळ जाणार नाही। तुमची रोजची दिनकर्म चालू असताना तुम्ही एकीकडे जरी ऐकलं तरी तुमचं काही वेळ 10-12 मिनटं तरी तुमचं एक मेडिटेशन झाल्यासारखं आहे। तुमच्या मनातील जे वाईट विचार आहेत, जे निगेटिव्ह विचार आहेत ते दूर होतील। पॉझिटिव्ह विचार मनात यायला सुरुवात होईल। तुमचं मनोबल वाढेल। भविष्याची चिंता तुम्हाला जाणवणार नाही। आपल्या मुलाबाळांचं कसं होईल, पुढे जाऊन आपलं कसं होईल, ही एक भीती आपल्याला कायम असते की भविष्यामध्ये आपलं कसं होईल। सध्याचं वातावरण तर इतकं अस्थिर आहे। सगळीकडे आपण पेपर उघडला की खून काय, बलात्कार काय, हा गेला तो गेला, वाहनाने धडक मारली, कुठं प्लेनच क्रॅश झालं, कुणी आत्महत्याच केल्या। म्हणजे सध्या इतकं वाईट वातावरण आहे की आपल्यालाच माहीत नाही की बाहेर आपण गेलो की आपण घरात येऊ की नाही। ही इतकं अस्थिर वातावरण आहे की आत्ता आपण आहोत तर पुढल्या क्षणाला काय होणार हे प्रत्येक माणसाला स्वतःलाच माहीत नाही। हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे। सगळं इतकं वाईट भयानक चालू आहे सध्या। तर ह्याच्यापासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर परमार्थ हा एकच उपाय आहे। आणि त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून पहिल्या अध्यायापासून एक अध्याय ऐकायला सुरुवात करा। त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे, तुमच्या कुटुंबाला फायदा होणार आहे, तुमच्या मुलाबाळांना फायदा होणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर हा चॅनल सबस्क्राईब करून अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, ही माझी नम्र विनंती। धन्यवाद।